रुग्णालय हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. येथे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. आग लागल्यास घाबरण्याऐवजी योग्य कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच रुग्णालयात कोड रेड ही अग्नी आपत्कालीन व्यवस्था कार्यरत असते. प्रथम परिस्थितीचा अंदाज घ्या. आग कुठे लागली आहे आणि ती किती प्रमाणात आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर त्वरित कंट्रोल डेस्क, सुरक्षा विभाग किंवा जवळील कर्मचाऱ्याला माहिती द्या. आवश्यक असल्यास मॅन्युअल कॉल पॉइंटद्वारे फायर अलार्म सुरू करा. जर आग लहान असेल आणि सुरक्षितपणे नियंत्रणात आणता येत असेल तर योग्य प्रकारचा फायर एक्स्टिंग्विशर वापरा. फायर एक्स्टिंग्विशर कसा वापरावा? 5 टेक्निकचा वापर करा. पी. पूल. अग्निशामक यंत्राची सेफ्टी पिन काढा. ए. एम. नोझल आगीच्या तळाशी बेस ऑफ फायर रोखा. एस. स्क्वीज. हँडल दाबून अग्निशामकातील माध्यम बाहेर सोडा. एस. स्वीप. नोझल एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हलवत आगीच्या तळाशी फवारा मारा जोपर्यंत आग पूर्णपणे विझत नाही. आता आपण अग्निशामक यंत्रांचे फायर एक्स्टिंग्विशर विविध प्रकार आणि त्यांचा कोणत्या प्रकारच्या आगीसाठी वापर केला जातो ते पाहूया. वॉटर एक्स्टिंग्विशर. याचा वापर कागद, लाकूड आणि कापडाला लागलेल्या आगीसाठी केला जातो. फोम AFFF एक्स्टिंग्विशर. याचा वापर कागद, लाकूड, पेट्रोल आणि डिझेलमुळे लागलेल्या आगीसाठी केला जातो. CO2 कार्बन डायऑक्साईड एक्स्टिंग्विशर. याचा वापर इलेक्ट्रिकल उपकरणे, संगणक आणि इतर विद्युत आगीसाठी केला जातो. ABC ड्राय केमिकल पावडर DCP एक्स्टिंग्विशर. याचा वापर कागद, लाकूड, ज्वलनशील द्रव, वायू आणि इलेक्ट्रिकल आगीसाठी केला जातो. वेट केमिकल एक्स्टिंग्विशर. याचा वापर स्वयंपाकातील तेल आणि ग्रीसमुळे लागलेल्या आगीसाठी केला जातो. रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने CO2 अग्निशामकाचा वापर इलेक्ट्रिकल आगीसाठी तर ABC DCP अग्निशामकाचा वापर सर्वसाधारण अग्नितातडीच्या परिस्थितीसाठी केला जातो. फायर एक्स्टिंग्विशरचा वापर स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करूनच करावा. जर आग मोठी असेल, धूर वारत असेल किंवा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न करू नका. त्वरित जागा रिकामी करा आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला काम करू द्या. रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना शांतपणे सुरक्षित ठिकाणी हलवा. गंभीर रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रथम प्राधान्य द्या. आग लागल्यास कधीही लिफ्टचा वापर करू नका. सुरक्षित बाहेर पडण्यासाठी नेहमी जिन्याचा वापर करा. आपत्कालीन प्रतिसाद पथकाच्या सूचनांचे पालन करा. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच पुन्हा त्या भागात प्रवेश करा. सुरक्षितता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य प्रशिक्षण, योग्य कृती आणि योग्य समन्वय यामुळे अनेक जीव वाचू शकतात. निरामया हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड येथे आम्ही प्रत्येक रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज आहोत.